हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी आणि प्रतीकची साखरपुड्याची विधी चालू असतात. तेव्हा गुरुजी बोलतात का आता थोड्याच वेळात आपण अंगठीची विधी पूर्ण करणार आहोत. तेव्हा आदिरा खूप खुश होत असते आणि ती रोहनला बोलते की थोड्याच वेळात आपली एंगेजमेंट सेरेमनी होणार आहे. इकडे मल्लिका प्रतीकच्या आईचे कान भरवत असते आणि त्यांना सांगत असते की अहो, आमचेच एक नातेवाईक त्यांच्या इथे लग्नाच्या दिवशी कळलं की मुलगी शिकलेलीच नाही आहे. तेव्हा प्रतीकची आई बोलते काय सांगतात. तेव्हा मल्लिका बोलते हो ना, अगदी खोटारडे लोक असतात. तेव्हा ती मुद्दामच 4-4 वेळा बोलत असते की पण सरपोतदार तसे नाही आहेत हां, सरपोतदार चांगली माणसं आहेत. प्रतीकची आई सरबताचा ग्लास ठेवणार तेव्हा मल्लिका बोलते अहो थांबा हो, तुम्ही कशाला उठता, मी ठेवते. ती ग्लास ठेवायला जाते तेवढ्या तिकडनं अंशुमन तिला खुणवत असतो की रिंग सेरेमनी सुरू होते म्हणून. तेव्हा मल्लिका त्याला खुणवते की तू जा म्हणून. तेव्हा मल्लिका इकडे पुन्हा प्रतीकच्या आईचे कान भरवत असते. अहो आजकालची मुलं बघितलेत ना, मुलं मुली, अहो आजकालची मुलं मुली व्यसनं पण करतात बाबा. आम्ही ते सगळं परखून घेतलं, पण स्वानंदी अगदीच चांगली मुलगी, कारण सरपोतदार फॅमिली तशी नाही आहे. तेव्हा गुरुजींचा तिकडनं आवाज येतो की आता अंगठीचा विधी सुरू होईल. तेव्हा प्रतीकची आई बोलते की अंगठीचाच विधी सुरू होणार आहे, चला जाऊया तसं. तेव्हा प्रतीकची आई उठते तेव्हा मल्लिका पटकन तिच्या हातात जे कागदपत्र असतात, स्वानंदीचं बर्थ सर्टिफिकेट आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, ते पटकन ती खाली टाकते, इन्व्हॉल्वमधून खाली टाकते. आरशासमोर जाऊन उभे राहते. प्रतीकची आई ते बघते आणि काय म्हणून बघते आणि बोलते की जाऊ दे, काही असेल म्हणून ठेवायला लागते. तेव्हा मल्लिका पुन्हा बोलते अहो काही महत्त्वाचं असेल, अंगठी घालण्याच्या विधीला कामात येईल, बघून घ्या ना. तेव्हा प्रतीकची आई बघते तर बोलते की हे तर स्वानंदीचे कागदपत्र आहेत, हे पॅन कार्ड आहे आणि हा तिचा जन्म दाखला. तेव्हा मल्लिका पुन्हा बोलते नक्की तिचंच आहे ना. तेव्हा ते बोलतात की हे बघा ना, स्वानंदी दिलीप सरपोतदार आणि जन्म 1990. आणि 1990 ऐकून प्रतीकची आई शॉक होते, म्हणजे स्वानंदी 35 वर्षाची आहे. इकडे अंगठीचे विधी सुरू करण्यासाठी गुरुजी बोलतात की आता तुम्ही एकमेकांच्या हातात अंगठी घाला म्हणून. इकडे प्रतीकची आई शांत बसते तेव्हा मल्लिका बोलते अहो काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा प्रतीकची आई बोलते अहो यांनी फसवलं आम्हाला, हिचं वय 35 आहे, उद्या मुलं व्हायला प्रॉब्लेम झाला तर डॉक्टर जर म्हणाले हिला मुलंच होणार नाही तर काय करायचं आम्ही. प्रतीकची आई बोलते की नाही नाही, मला हे थांबवायला लागेल, हे लग्न थांबवायलाच पाहिजे. प्रतीकची आई जायला लागते तेव्हा मल्लिका तिला थांबवते. अहो अहो थांबा थांबा, नाही नाही असं करू नका. तेव्हा अंशू तिकडून बघत असतो तेव्हा मल्लिका त्याला खुणवते की जा. इकडे गुरुजी बोलतात की चला अंगठीला नमस्कार करा. तेव्हा ते दोघं नमस्कार करतात. तेवढे तिकडे अंशू येतो आणि समरकडे येतो आणि समरला गुपचूप सांगतो की दादा जरा बाजूला ये, अरे प्रतीकच्या आईने जरा गोंधळ घातला आहे. इकडे स्वानंदीचं लक्ष सैरवैर असतं, ती अंशुमनकडे बघत असते की काय चाललंय म्हणून. तेव्हा प्रतीक पुन्हा बोलतो स्वानंदी अगं काय चाललंय तुझं, लक्ष कुठे असतं तुझं, गुरुजी नमस्कार करायला लावत आहेत. समर आनंदला आणि निकिताला सांगतो की तुम्ही इकडे लक्ष द्या आणि समर तिकडे जातो. इकडे प्रतीकची आई बिलकुलच ऐकत नसते की मल्लिकाला बोलत असते की सोडा मला, मग आमची फसवणूक केली, मला जाऊ द्या, मी होऊच देणार नाही हे लग्न. तेवढं तिथे समर येतो. तेव्हा समर बोलतो काकू काय झालं. तेव्हा मल्लिका बोलते अरे स्वानंदीच्या घरांनी यांना फसवलं आहे, हे खूप भाबडे लोक आहेत, यांनी विश्वास ठेवला आणि ते लोक त्यांनी फसवलं, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे समर, त्यामुळे या थोड्या हायफर झाल्या आहेत. तेव्हा समर बोलतो पण झालं काय काकू. तेव्हा मल्लिका बोलते स्वानंदीच्या घरच्यांनी तिचं वय यांना खोटं सांगितलं. तेव्हा प्रतीकची आई बोलते अहो इतके वर्ष आम्ही 30च्या आतली मुलगी शोधत होतो आणि यांनी फसवलं आम्हाला, 35ची मुलगी 28ची सांगितली. मी तर म्हणते ना यांना अटकच करायला पाहिजे. तेव्हा समोर बोलतो प्रतीकची आई तुम्ही शांत बसा, अहो तुम्हाला घाम येतोय. तेव्हा प्रतीकची आई बोलते नाही मला नाही शांत बसायचं, मला हे लग्न मोडायचं आहे. तेव्हा समोर बोलतो पण तुम्हाला कसं कळलं. तेव्हा प्रतीकची आई बोलते अहो हे बघा हे नशीब मला कळलं. तेव्हा समोर डॉक्युमेंट्स घेतो आणि डॉक्युमेंट्स बघितल्यावर तो बोलतो की मला एक सांगा, तुम्हाला हे स्वतः स्वानंदी मॅडमने सांगितलं की त्या 28च्या आहेत म्हणून. तेव्हा प्रतीकची आई बोलते छे हो, त्यांच्या आईने सांगितलं, वधूवर सूचक मंडळात भेटल्या होत्या तेव्हा त्यांनी हे सगळं सांगितलं. तेव्हा सांगितलं मुलगी 28ची हो आमची, आणि हे पण सांगितलं मुलीसमोर जास्त विषय काढू नका, तिला आवडत नाही म्हणून. त्यावेळेस लक्षात नाही आलं माझ्या कशी माणसं असतात ना, आम्ही साधी माणसं हो. तेव्हा मल्लिका बोलते कसं ना समोर, कशी फसवतात, मला तर बाई हा धक्काच बसला ऐकून. तेव्हा प्रतीकची आई बोलते त्यात आमचा प्रतीक लाखात एक, डोळे मोठे झाले असतील, आणि खोटाडे लोक, या असल्या मुलीला मी घरात सून म्हणून करून घेऊ, नाही नाही हे लग्न मला मोडलंच पाहिजे. तेव्हा समर बोलतो की अहो तुम्ही जरा समजून घ्या ना, ऐका तुम्ही शांतपणे विचार करा.
खाली सगळे लोक जमा झाले असतील. तेव्हा प्रतीकची आई बोलते, घ्या राजवाडे साहेब, एवढं सगळं होऊनही तुम्ही मला शांत बसायला लावताय. चूक माझी आमची नाही आहे, चूक त्यांची आहे. त्यांना जाब विचारा, मला नका शांत करू. अहो आमच्या वंशाचा प्रश्न आहे आणि मुळात प्रतीकला हे गोष्ट पटणारच नाही. तो खोटारडेपणा सहन करणारच नाही आणि तो नांदवणारच नाही अशी बायको, आणि मीही मुळात होऊ देणार नाही आहे. तेव्हा समर बोलतो, प्लीज मॅडम तुम्ही शांतपणे विचार करा, हा साखरपुडा मोडू नका. अहो बाहेर खूप लोक जमले आहेत आणि मीडियावाले पण आहेत, हो बदनामी होईल त्यांची सगळ्यांची. तेव्हा प्रतीकची आई बोलते, मग होऊ देत ना, आमची नाही होणार त्यांची होईल. तेव्हा समर त्यांना सांगतो की अहो तुमची पण होईल ना. 4 लोक तुम्हाला हेही प्रश्न विचारतील की हे सगळं तुम्ही आधी का नाही बघितलं म्हणून, असेही प्रश्न विचारणारे 4 लोक असतील. तेव्हा प्रतीकची आई थोडी शांत होते. तेव्हा समोर बोलतो, हे बघा तुम्ही पुढली 2-3 तास जाऊ द्या, मग आपण शांतपणे विचार करू, मग यावर बोलू. मला मान्य आहे त्यांची चूक आहे. हे बघा हा फक्त साखरपुडा आहे, लग्न नाही. मी सुद्धा त्यांना समज देईल, मलाही पण या गोष्टीचा धक्का बसला आहे. पण मी फक्त एवढंच म्हणतो आहे की आत्ता नको, 4 लोक जमा झाली आहेत, आपण सगळ्यांसमोर नको, एवढंच म्हणणं आहे माझं. तेव्हा समर बोलतो की प्लीज ऐका माझं. तेव्हा प्रतीकची आई बोलते, तुम्ही म्हणतायत तर मग मी शांत व्हायला तयार आहे. साखरपुडा नाही मोडणार मी, पण लग्न मात्र मी होऊ देणार नाही. मी 4 चौघात बोलणार नाही, पण लग्न मात्र मी होऊ देणार नाही. तेव्हा समोर बोलतो, प्लीज तुम्ही जास्त काही करू नका, बस साखरपुडा होऊ द्या, जास्त काही बोलू नका. तेव्हा प्रतीकची आई बोलते, ठीक आहे. तेव्हा समोर बोलतो, थँक्यू मीन्स अ लॉट, आपण सगळे मिळून काहीतरी विचार करू यावर. तेव्हा प्रतीकची आई बोलते, तुम्ही म्हणतायत म्हणून थांबायला मी तयार आहे, पण राजवाडे साहेब तुम्ही पण जरा लक्ष द्या, तुमचीही मुलगी द्यायची त्या घरात. तेव्हा समोर बोलतो, प्रतीकची आई तुम्ही समजून घेतला हे खूप आहे माझ्यासाठी, मी आलोच. काकू तू जरा थांबशील यांच्यासोबत, मी आलोच. म्हणून समर तिथून बाहेर येतो. समर बाहेर येतो आणि स्वानंदीला खुणवतो की बाहेर या थोडंसं. तेव्हा स्वानंदी त्याला खुणवत असते की काय सांगतायत म्हणून. तेव्हा समर पुन्हा बोलतो, रिक्वेस्ट करतो आणि खुणाखुणांनी सांगतो की बाहेर या म्हणून. प्रतीक ह्या दोघांकडे बघतच असतो. प्रतीकला ती चीड येते जाम. तेव्हा प्रतीक समरला बोलतो, 1 मिनिट, साखरपुड्याची विधी सुरू आहे, दिसतंय ना. स्वानंदी तू कुठेही जाणार नाहीस, गुरुजी विधी सुरू करा म्हणून तो बोलतो. तेव्हा प्रतीक तेव्हा समर पुन्हा खुणवतो स्वानंदीला. तेवढ्यात आनंद आणि निकिता तिथे येते. आनंद समरला बाजूला घेऊन जातो. इकडे मल्लिका पुन्हा प्रतीकच्या आईला भरवते, ताई तुम्ही बसा, पाणी प्या. तेव्हा प्रतीकची आई बोलते, तुमच्या पुतण्याने समजवलं म्हणून मी शांत आहे, तुमच्या मुलीचा प्रश्न आहे ना. तेव्हा मल्लिका उगाच रडायचं नाटक करते आणि बोलते, माझ्या मुलीचं वाटोळं झालं. तेव्हा प्रतीकची आई बोलते, अहो तुम्हीच म्हणाला ना की फार चांगली लोक आहेत ती. तेव्हा मल्लिका बोलते की माझ्या शब्दाला कुठे मान आहे इथे. तेव्हा मल्लिका बोलते, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असते मी. तेव्हा प्रतीकची आई बोलते, म्हणजे. तेव्हा मल्लिका बोलते, समोर तुमच्याशी का असा बोलला ते मला नाही माहिती, कारण त्यालाही माहिती हे लोक फ्रॉड आहेत. मल्लिका बोलते, 1 नंबरचे फ्रॉड लोक आहेत ते. हे बघा वाचा, समोरने स्वतः त्यांच्यावर FIR नोंदवली होती. पण काय आहे ना, आमच्या आदिराने रोहनची लग्न ठरवलं ना, म्हणून समरने स्वतः ती FIR मागे घेतली. आनंद समरला निकितापाशी घेऊन येतो. तेव्हा निकिता बोलते, काय झालं, एवढा अस्वस्थ का दिसतोयस. तेव्हा समर बोलतो, नाही काही नाही. तेव्हा स्वानंदी पुन्हा खुणवते की काय झालं आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.